मराठी भाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या गावात खास कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलाय। शिरवाडे वणी गावामध्ये उदय सामंत, दादा भुसे यांचा कार्यक्रम आहे। गावाला कवितेचं गाव घोषित करण्याची आज इथे घोषणा होणार आहे। तसंच कवितेच्या दालनाचं दादा भुसे आणि उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटनही होणार आहे। नाही, मला असं वाटतं की तो संबंधित त्या यंत्रणेचा कदाचित घेतलेला निर्णय असेल। कारण शेवटी शालेय शिक्षण विभाग असेल किंवा माध्यमिक शिक्षण असेल, उच्च तंत्र शिक्षण असेल, हे सेपरेट विभाग आहेत। आज मराठी भाषेचा विभाग चालवत असताना या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटींना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करतोय आणि ठाणे महानगरपालिकेनं असा जर निर्णय घेतला असेल त्याची माहिती घेऊ। नाही, मी आत्ताच त्यांच्या नामदेव ढसाळांच्या जीवनावर जो चित्रपट येतोय त्यांच्या दिग्दर्शकांशी आत्ता मी बोललो। त्यांचं म्हणणं असं आहे की 1971 ते 1975 जी काही मुवमेंट युवा क्रांतीनं त्यावेळी केलेली होती ते त्या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे आणि त्या चित्रपटामध्ये नामदेव ढसाळांच्या कविता आहेत। आता सेन्सॉर बोर्डानं त्या कविता का काढून टाकल्या आहेत हे अजून मी त्यांच्याशी चर्चा केलेली नाही, पण मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करेन। आणि त्यांनी कशासाठी नोटीस पाठवली, कारण त्याचा उल्लेख नोटीस असा करण्यात आलेला आहे, तर नोटीस कशासाठी पाठवली हे देखील विचारणा आम्ही नक्की करू। पालकमंत्री पदाबाबत दिल्लीच्या नेतृत्वाने नाशिकसाठी गिरीश महाजन यांना निश्चित केलंय। रायगडचं राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र बसून निर्णय घ्यावा असं म्हटलेलं आहे। आज मराठी भाषा गौरव दिन आहे, कुसुमाग्रजांच्या आदरांजली वाहण्याचा दिवस आहे। तर त्याच्यामुळं पालकमंत्री शिवसेनेमधनं कोण असावं हे आम्ही सगळे अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील। परंतु मला असं वाटतं की आजचा दिवस पालकमंत्री कोण होणार याच्यापेक्षा कुसुमाग्रजांना तात्यासाहेबांना आदरांजली वाहण्याचा आहे आणि त्यांनी जे लिहून ठेवलेलं साहित्य आहे ते नाशिककरांपर्यंत पोचावं आणि नाशिकमधनं महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।